हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण जाणून घेऊया कोनिकल पेंडुलम. ओके. आता कोनिकल पेंडुलम जाणून घेण्याच्या अगोदर कोनिकल पेंडुलम म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. ठीक आहे. आता लेट्स टेक, माझ्याकडे आहे एक रिजिड सपोर्ट. या सपोर्टला आपण काय केलं, एक स्ट्रिंग बांधली आणि स्ट्रिंगला एक आपण मास अटॅच केला. या मासला आपण एक्स्ट्रीम पोझिशनला घेऊन गेलो आणि इकडनं रिलीज केला. रिलीज केल्याच्या नंतर काय होईल, परत तो त्याच पॉईंटला जाईल, परत पाठीमागे, परत याच पॉईंटला, परत इकडनं पाठीमागे, परत या पॉईंटला, या टाईप प्रकारे मोशन चालू होईल. तर या टाईपच्या पेंडुलमला आपण म्हणतो सिंपल पेंडुलम. ठीक आहे. पण जर कोनिकल पेंडुलमच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलं तर कोनिकल पेंडुलम म्हणजे याच प्रकारे एक आपल्याकडे स्ट्रिंग आहे. या स्ट्रिंगला काय आहे, बॉब अटॅच्ड आहे. बट जो हा बॉब आहे, हा बॉब असं टू अँड फ्रो मोशन करण्यापेक्षा तो काय करतो, हा असा हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये मूव्ह करतो. ओके. म्हणून याला आपण, आणि ही जी स्ट्रिंग आहे, ही स्ट्रिंग काय बनवते, ही स्ट्रिंग बनवते एक कोनिकल स्ट्रक्चर, म्हणजे एक कोन सबटेंड करते. असा या टाईपचा एक कोन बनेल, बरोबर. सो म्हणून या पेंडुलमला आपण म्हणतो कोनिकल पेंडुलम. ठीक आहे. आता इथं जर पाहिलं तर हा बॉब काय परफॉर्म करतोय, सर्क्युलर मोशन. आणि कोणत्या प्रकारचं सर्क्युलर मोशन, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. आणि तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे की हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि तेच आपण लिहिलंय. काय असतं कोनिकल पेंडुलम? अ कोनिकल पेंडुलम इज अ पेंडुलम इन विच अ बॉब इज अटॅच्ड टू अ लाईट इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. लाईट म्हणजे काय, त्याचं मास कसं आहे, मास खूपच लहान आहे. त्यानंतर इनएक्सटेन्सिबल म्हणजे काय, इनएक्सटेन्सिबल मीन्स की जसं रबरला आपण ओढल्याच्या नंतर त्याची लेंथ चेंज होते, तसं या स्ट्रिंगची लेंथ चेंज होते का, तर नाही. ही लेंथ कशी कॉन्स्टंट राहणार आहे, म्हणून आपण याला म्हणतो इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. ओके. ऑफ लेंथ एल, इन्स्टेड ऑफ स्विंगिंग बॅक अँड फोर्थ, असं मूव्ह करण्यापेक्षा, तर इट मूव्स इन अ हॉरिझॉन्टल सर्कल व्हाईल द स्ट्रिंग ट्रेसेस अ कोन. म्हणजे काय, हा जो सर्कल आहे, हा जो बॉब आहे, हा बॅक अँड फोर्थ मूव्ह होण्याच्या ऐवजी हा काय करतो, एक सर्कल सबटेंड करतो, सर्कलच्या अलॉंग मूव्ह करतो. म्हणून, आणि हा जो स्ट्रिंग आहे, ही स्ट्रिंग काय काय सबटेंड करते, स्ट्रिंग काय बनवते, स्ट्रिंग बनवते एक कोन. ठीक आहे. त्यानुसार नेक्स्ट काय म्हणतंय की स्ट्रिंग मेक्स अ कॉन्स्टंट अँगल थिटा विथ व्हर्टिकल. ओके. हा जो अँगल बनतो स्ट्रिंग आणि यामधला हा जो थिटा अँगल आहे, हा थिटा अँगल कसा असतो, थिटा अँगल ऑलवेज कॉन्स्टंट. ठीक. बॉब मूव्स इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके. The path is circular and motion is steady, and this setup forms a cone and hence it is called as a conical pendulum. So this is conical pendulum. काय लक्षात ठेवायचं यामध्ये, कोनिकल पेंडुलम काय असतं, कोनिकल पेंडुलम मध्ये हा जो बॉब आहे, हा बॉब हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. ठीक आहे. याला म्हणतो आपण कोनिकल पेंडुलम. ओके. आता आपल्याला फाइंड करायचं आहे टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. ठीक आहे. आता टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम फाइंड करत असताना परत तीच मेथड, काय मेथड आपली, DADC. ओके. DADC. काय DADC, डी फॉर डायग्राम. पहिल्यांदा तुम्ही डायग्राम काढली आहे, येस डायग्राम काढली आहे. त्यानंतर ॲझम्पशन. ओके. ॲझम्पशन मीन्स काय, की जे काही तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतं ते तुमच्या वर्ड्समध्ये तुम्ही एक्सप्लेन करा. ओके. पहिल्यांदा तर तुम्हाला दिसतोय कोनिकल पेंडुलम. आता सांगा कोनिकल पेंडुलम म्हणजे नेमकं काय, तर तेच आपलं पहिलं लिहिलं काय, अ कोनिकल पेंडुलम इज अ मास M attached to a string of length L moving in a horizontal circle such that string makes a constant angle theta with vertical. ओके. जे काही आपल्याला माहिती आहे कोनिकल पेंडुलम विषयी आपण ते सांगितलं. ठीक. त्यानंतर काय स्ट्रिंग विषयी काय मत आहे तुमचं, तर स्ट्रिंग इज लाईट अँड इनएक्सटेन्सिबल. ओके. आणि बॉब इज अ पॉइंट मास. आणि का पॉइंट मास म्हणतो आपण याला, कारण या बॉबची जी काही रेडियस आहे किंवा या बॉबची जी काही साईज आहे, या सर्कलच्या ज्या सर्क्युलर मोशन मध्ये आहे हा, त्या सर्कलच्या रेडियसच्या कंपॅरिझन मध्ये याची रेडियस कशी आहे, खूपच लहान आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून काय काय दिसतं ते सांगा. ओके. यामध्ये तुम्हाला टी नॉट दिसतोय. व्हॉट इज टी नॉट, टी नॉट इज अ टेन्शन इन द स्ट्रिंग. त्यानंतर थिटा दिसतोय. थिटा इज द अँगल ऑफ स्ट्रिंग विथ व्हर्टिकल. What is R? R is a radius of a circular path. Omega, angular velocity. G,
ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता तुम्ही म्हणाल इथं एल साइन थिटा का लिहिला? एल साइन थिटा लिहिलाय कारण इथं जर तुम्ही पाहिलं तर हा जो अँगल बनतोय, सॉरी हा जो ट्रायंगल बनतोय, हा कोणता ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हा आहे 90 डिग्री, हा आहे थिटा आणि ही साईडची लेंथ किती आहे? एल. तर या ट्रायंगल मध्ये जर मला साइन थिटा लिहायचा आहे तर साइन थिटा काय लिहिणार आपण? साइन थिटा इज इक्वल्स टू अपोजिट साइड. अपोजिट साइड म्हणजे रेडियस. सो r divided by l, that implies r is equals to l sin theta. समजलं इथपर्यंत? व्हॉट इज r? r is equals to l sin theta म्हणून आपण लिहिला. ओके, आता आपण काढूया. सो झालं डायग्राम, झालं ॲझम्पशन, झालं. नेक्स्ट काय येतं? डेरिवेशन. ठीक आहे, आता डेरिवेशन काढायचं झालं तर डेरिवेशन कसं काढणार? बघा लक्ष द्या इकडे. आता डेरिवेशनसाठी आपल्याला माहिती आहे आपण काय करतो? फोर्सेसला रिझॉल्व्ह करतो. आता फोर्सेसमध्ये जर म्हटलं आपल्याला माहिती आहे स्ट्रिंगच्या अलॉंग कोणता फोर्स लागतो? स्ट्रिंगच्या अलॉंग फोर्स लागतो टेन्शन. आणि हा जर अँगल थिटा असेल तर हा पण काय होणार? थिटा. का थिटा? बिकॉज ही डॉटेड लाईन आणि ही वाली लाईन एकमेकांना कशी आहे? पॅरलल. पॅरलल असेल आणि हे अँगल्स काय होतील एकमेकांना? दिस इज अल्टरनेट अँगल्स. जर असं असेल तर मग आता या टी नॉटला रिझॉल्व्ह करा. टी नॉटला इकडे रिझॉल्व्ह केलं तर काय मिळेल? टी नॉट कॉस थिटा. आणि इकडे जर रिझॉल्व्ह केलं तर टी नॉट साइन थिटा. आता काय करा? याला रिझॉल्व्ह करा. ओके, रिझॉल्व्ह जर केलं तर काय मिळेल? दिस इज टी नॉट कॉस थिटा. टी नॉट कॉस थिटा इज इक्वल्स टू mg. आणि इथे जर पाहिलं तर हा टी नॉट साइन थिटा जो आहे, हा टी नॉट साइन थिटा काय प्रोव्हाइड करतोय? टी नॉट साइन थिटा प्रोव्हाइड करतोय नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. म्हणून आपण याला काय लिहू शकतो? टी नॉट साइन थिटा इज इक्वल्स टू ओमेगाच्या टर्म्स मध्ये व्हॉट इज, काय इक्वेशन असतं सेंट्रिपिटल फोर्सचं? इट इज यम ओमेगा स्क्वेअर आर. ओके, आता तुम्हाला बुकमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला दोन डायग्राम दिलेले आहेत. ओके, त्यामध्ये एकामध्ये तुम्हाला सेंट्रिफ्युगल फोर्स पण दाखवलेला आहे. ओके, जेव्हा ऑब्झर्वर कुठे? ऑब्झर्वर हा जमिनीवर थांबलेला आहे, ग्राउंडवर थांबलेला आहे आणि तो ऑब्झर्व करतोय या पेंडुलमचं मोशन. तर हा जो ऑब्झर्वर आहे हा कोणत्या फ्रेममध्ये? दिस ऑब्झर्वर इज इन अ इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणून याच्यासाठी सेंट्रिफ्युगल फोर्स एक्झिस्ट करत नाही. जर तुम्ही ऑब्झर्वर कन्सिडर केला कुठे? या बॉबवर आहे, म्हणजे बॉब वरनं जर पाहिलं तर काय आहे? त्याच्यासाठी सेंट्रिफ्युगल फोर्स येतो. त्यामुळे जो जिथे सेंट्रिफ्युगल फोर्स दिलेला आहे ते कन्फ्यूज न होतात ते लक्षात ठेवा की हे जे इक्वेशन आपण लिहितोय दिस इक्वेशन कशासाठी? इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आपण लिहितोय. ठीक आहे, ओके. सो इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड. ठीक, आता काय करणार आपण? या इक्वेशन्सला आपण काय करूया? डिवाइड करूया. सो इक्वेशन नंबर 2 divided by equation number 1. Okay, what is equation number 2? This is t naught sin theta which is equals to m omega square r divided by t naught cos theta which is equals to mg. ठीक आहे, इकडे जर म्हटलं तर टी नॉट कॅन्सल, m से m कॅन्सल. So sin theta by cos theta is tan theta which is equals to omega square r divided by g. ओके, हा g डिवाइडला इकडे जाऊन काय होईल? मल्टिप्लाय, आणि r मल्टिप्लायला इकडे जाऊन होईल डिवाइड. सो काय मिळेल? सो g डिवाइडेड बाय r tan theta which is equals to omega square. ठीक आहे, सो आता इथं माहिती आहे आपल्याला व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ r. r ची व्हॅल्यू आहे L साइन थिटा. मग आता व्हॅल्यूज टाका आणि ह्या ओमेगा दोन्ही साईडला जर स्क्वेअर रूट घेतलं तर काय मिळेल? ओमेगा इज इक्वल्स टू अंडर रूट जी टॅन थिटा डिवायडेड बाय L साइन थिटा. ओके, आता याला जर म्हटलं आपण इकडे सॉल्व केल्याच्या नंतर काय मिळेल? बट ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय डिवायडेड बाय टी विच इज इक्वल्स टू under root g. What is tan theta? It is sin theta divided by cos theta into राहिलेला 1 divided by L sin theta जशाच तसा. ओके, आता इथे sin theta कॅन्सल, म्हणजे काय मिळालं? 2 पाय डिवायडेड बाय t विच इज इक्वल्स टू अंडर रूट g divided by
एल कॉस थिटा. आता इकडनं जर टीची व्हॅल्यू काढायची तर टीची व्हॅल्यू आपण कशी काढणार बघा. 2π इकडे जर 2π जर आपण घेतलं तर या सर्वांना जर इन्व्हर्ट केलं तर काय मिळेल, टी डिवायडेड बाय 2π विच इज इक्वल्स टू अंडर रूट L cos theta divided by G. So what is T? T is equals to 2π under root L cos theta divided by G. So this is equation for time period of simple pendulum. मग आपण काय काय म्हटलेलं, D A D C. ओके, DADC डायग्राम काढली, ॲझम्पशन लिहिले, डेरिवेशन केलं, आता राहिलं कन्क्लुजन. कन्क्लुजनमध्ये काय लिहिणार, सो टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इज टी इज इक्वल्स टू 2π अंडर रूट ऑफ एल कॉस थिटा डिवायडेड बाय जी. आणि या इक्वेशनमध्ये यम कुठे दिसतं का तुम्हाला, तर नाही. त्यामुळे काय लिहिणार, द टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम is independent of mass of the bob. Okay, any problem? Sure. Thank you.